एक NIA आणि NSGचं पथक देखील, एक विशेष पथक देखील आता घटनास्थळी दाखल झालेले आहे आणि ते देखील माहिती देत आहेत. आपण बघतोय की या स्फोटानंतर सगळ्या यंत्रणा अलर्ट मोडवर आलेल्या आहेत. मात्र हा दिल्लीमधला स्फोट या पहिलाच नाही, यापूर्वी देखील दिल्लीमध्ये 2005, 2008 आणि 2011 मध्ये स्फोट झालेले आहेत. आणि मुख्यमंत्री आजच्या स्फोटाचं टायमिंग खूप महत्त्वाचं आहे, कारण फरीदाबादमध्ये मोठ्या प्रमाणात स्फोटकं जप्त केली होती आणि उद्या म्हणजे बिहारमधील दुसऱ्या टप्प्यातल्या मतदानाच्या पूर्वसंध्येला हा दिल्लीमध्ये स्फोट झालेला आहे. संध्याकाळी अनेक कार्यालय सुटण्याची वेळ असते, अनेक कर्मचारी आपल्या घरी पडतात असतात आणि अशा वेळेस मेट्रो स्थानकाच्या जवळ हा स्फोट घडलेला आहे. एक टार्गेट ठेवण्यात आलेलं होतं जेणेकरून मोठ्या प्रमाणात लोक जखमी होण्याची तरी आपण दृश्य पाहतोय की या ठिकाणी दल दाखल झालेला आहे. तसंच श्वान पथक देखील या भागातील इतर वाहनांची चौकशी आणि इतर वाहनांची आपण बघतो की आता तपास यंत्रणेकडून आता सखोल तपास तर सुरू झाला आहे. वेगळ्या अंगाने हा तपास सुरू आहे. दुसरीकडे आता इतर यंत्रणा देखील सतर्क झालेल्या आहेत. ठिकठिकाणी कसून शोध घेतला जातोय, चौकशी केली जाते. वर्दळीच्या ठिकाणी आता पोलीस बंदोबस्त अधिक वाढवण्यात आलेला आहे. मात्र या स्फोटाचा परिणाम विमानांच्या उड्डाणांवर देखील झाला आहे. अनेक फ्लाईट्स मुंबईवरनं दिल्लीत जाणाऱ्या रद्द झाल्यात, मुंबईतून राजस्थानमध्ये जाणाऱ्या रद्द झालेल्या आहेत. बघा, अनेक ठिकाणी वाहनांची कसून तपासणी केली जाते. सुरक्षा यंत्रणा अलर्ट झालेल्या आहेत. दिल्लीतले पोलीस असतील किंवा मुंबईतील पोलीस असतील, ठिकठिकाणी आता शोध मोहीम सुरू करण्यात आलेली आहे. वाहनांची देखील तपासणी केली जाते, प्रवाशांच्या सामानाची देखील तपासणी केली जाते. दिल्ली रेल्वे स्टेशन असेल किंवा दिल्ली एअरपोर्ट असेल, या संपूर्ण परिसराची आता कसून तपासणी केली जाते. डॉग स्पॉटकडनं या संपूर्ण परिसराची पाहणी केली जाते, शोध घेतला जातोय. आणखीन काही संशयास्पद वस्तू आढळत आहेत का या संदर्भात देखील आता शोध घेतला जातोय. या ठिकाणी आता NIAची टीम दाखल झालेली आहे, फॉरेन्सिक टीम देखील दाखल झालेली आहे आणि या पाठोपाठच आता गृह मंत्रालयाची बैठक देखील सुरू आहे. तर गृह मंत्रालय आता नेमकं काय भूमिका घेणार आहे याकडे आता संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय. राजधानी दिल्लीमध्ये हादरा बसलेला आहे.